हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे क्लास 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 13.1. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर्स पार्ट्स बेअरिंग आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. स्टेट द टेस्ट अँड करस्पॉन्ड्स ऑफ हर टेक्स्ट बाय विच ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. यामध्ये आपल्याला 5 पेअर्स दिलेले आहे ट्रायंगलच्या. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? टेस्ट फाइंड करायची आहे. बट इथे आपल्याला आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहे, त्याच्या अकॉर्डिंग आपण ही टेस्ट फाइंड करायची आहे. काय आहे इथे फर्स्ट फिगरमध्ये आपल्याला इथे 2 ट्रायंगल दिसत आहे, XWZ, YWZ. यामध्ये काही आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहे. बघा इथे WX आणि WY ह्या दोन्हीही साइड एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच इक्वल आहे. का इक्वल आहे? बिकॉज दोन्हीही साइडला सेम आयडेंटिकल मार्क्स दिलेला आहे बघा, त्यामुळे ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आता इथे आपल्याला हा W जो अँगल दिसत आहे, ह्या अँगलला पण आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहे. मीन्स हा W अँगल दोन्हीही फिगरमध्ये कॉन्ग्रुएंट आहे. ओके, सो इथे आपण काय राईट करायची टेस्ट? तर इथे साइड येणार, अँगल येणार, आणि ही जी WZ साइड आहे ही पण कॉन्ग्रुएंट साइड आहे. बिकॉज XWZ आणि YWZ ह्या दोन्हीही अँगलमध्ये जी सेम एक साइड आलेली आहे ती WZ आहे, म्हणजेच ती कॉन्ग्रुएंट साइड आहे. ओके, सो आपण आता ह्या फिगरची टेस्ट राईट करून घेऊया. सो इथे आपण फर्स्ट क्वेश्चन मधील फर्स्ट फिगरचा आन्सर राईट करून घेऊया. बघा, द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय साइड ए साइड. ओके, म्हणजे SAS टेस्ट. इथे S मीन्स साइड, A मीन्स अँगल, S मीन्स साइड. जसं आपण बघितलेलं आहे, एक साइड मध्ये अँगल आलेला आहे आणि नंतर दुसरी साइड आलेली आहे, म्हणजे साइड अँगल साइड इथे टेस्ट फॉर्म होणार आहे. अंडर द करस्पॉन्डन्स XWZ correspond to YWZ. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. यामध्ये पण आपल्याला 2 ट्रायंगल दिसत आहे. फर्स्ट ट्रायंगल आहे KJI, सेकंड ट्रायंगल LJI. यामध्ये इथे आपल्याला दोन्हीही जे ट्रायंगल्स दिलेले आहेत त्यामध्ये हे जे आहे जे अँगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, आणि इथे आपल्याला KI आणि LI ह्या 2 आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहे, म्हणजे ह्या साइड काय आहे? कॉन्ग्रुएंट आहे, मीन्स इक्वल आहे. मग इथे हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा आहे, म्हणजे राईट अँगल आहे. राईट अँगलच्या अपोजिट साइड, जी राईट अँगलची अपोजिट साइड आहे ही दोन्हीही अँगलला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हा राईट अँगलचा हायपोटेनियस आहे. सो इथे आपण असं राईट करू शकतो की हायपोटेनियस साइड टेस्ट. ओके, तर आपण इथे राईट करूया, द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. Under the correspondence KJI correspond to LJI. ओके, नेक्स्ट इथे एक्झाम्पल थर्ड आहे. या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला 2 ट्रायंगल दिसत आहे. इथे HEG 1 ट्रायंगल आहे आणि FGE हा सेकंड ट्रायंगल आहे. आता या ट्रायंगलमध्ये इथे आपल्याला HE आणि GF हे 2 जे साइड आहे ह्या सेम दिसत आहे, बिकॉज इथं 1 आयडेंटिकल मार्क्स दिलेला आहे, सेम म्हणून ह्या साइड आपण सेम म्हणू शकतो, म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहे असं म्हणू शकतो. नेक्स्ट आता इथे HG आणि EF, म्हणजे ह्या ट्रायंगलमधील HG ह्या ट्रायंगलमधील EF
ही साईड सेम आहे. इथे 2 लाईन्स दिलेले आहे आपल्याला, म्हणून आपण हे समजू शकतो की हे आयडेंटिकल्स आहेत, म्हणजे हे दोन्हीही लाईन काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, म्हणजे ह्या लाईन कॉन्ग्रुएंट आहे आणि ह्या लाईन कॉन्ग्रुएंट आहे. बट आता इथे जे आपल्याला दोन्ही ट्रायंगलमधील जी सेम साईड दिसत आहे ही पण कॉन्ग्रुएंट असणार आहे, बिकॉज GE ही साईड ह्या ट्रायंगलची पण आहे, GE ही साईड ह्या ट्रायंगलची पण आहे, म्हणजेच ही काय आहे, दोन्ही ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट आहे. सो आता इथे ही साईड आहे, ही साईड आहे आणि ही साईड आहे. एका ट्रायंगलच्या तिन्ही साईड ह्या दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून आपण इथं अशी टेस्ट लिहू शकतो, साईड 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 टेस्ट. म्हणजे तिन्ही साईड दुसऱ्या साईडला कॉन्ग्रुएंट असल्यास ही टेस्ट आपण इथे राईट करू शकतो. ओके, द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय साइड 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 टेस्ट under the correspondence कोणते अँगल्स आहेत, HEG correspond to FGE. ओके, नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहे, SMA OPT. हे दोन ट्रायंगल्समध्ये आपल्याला हे बघायचं आहे की यामध्ये कोणती टेस्टने आपण हे अँगल्स राईट करू शकतो. तर इथे बघा, इथे SM ही साईड आहे, OP ही साईड आहे. SMला जसं मार्क दिलेला आहे तसंच मार्क OPला दिलेला आहे, म्हणजे सेम मार्क्स दिलेले आहेत, म्हणून आपण इथे म्हणू शकतो की SM कॉन्ग्रुएंट विथ OP. हे दोन्हीही साईड एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. ओके, नेक्स्ट आता इथे S आहे. S अँगल ज्या मार्कने डिनोटेट केलेला आहे त्याच मार्कने O अँगल डिनोटेट केलेला आहे, म्हणजे दोन्हीही अँगलचे मार्क इथे सेम आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो S अँगल कॉन्ग्रुएंट विथ O अँगल. ओके, आता नेक्स्ट इथे M अँगल दिलेला आहे. या M अँगलला ज्या साईनने डिनोटेट केलेला आहे त्याच साईनने P अँगलला डिनोटेट केलेला आहे, म्हणजे सेम आपल्याला इथे दिसत आहे, तर आपण म्हणू शकतो M अँगल कॉन्ग्रुएंट विथ अँगल P. ओके, तर याची टेस्ट आपल्याला लिहायची आहे. टेस्ट कशी येणार बघा, इथे हा अँगल ह्या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे, SM ही साईड AOP ह्या साईडला कॉन्ग्रुएंट आहे आणि अँगल M अँगल P ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे फर्स्टची फिगर आहे ती सेकंड फिगरला टोटली कॉन्ग्रुएंट दिसत आहे, म्हणून इथे आपण अशी टेस्ट राईट करू शकतो, अँगल S अँगल म्हणजे ASA अँगल साईड अँगल, अशी टेस्ट आपण इथे राईट करू शकतो. सो इथे आपण राईट करू शकतो, द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय अँगल साईड अँगल टेस्ट. बघा, त्या फिगरमध्ये दोन्हीही फिगरमध्ये आपण अँगल बघितला होता कॉन्ग्रुएंट, नंतर साईड कॉन्ग्रुएंट होती आणि परत एक अँगल कॉन्ग्रुएंट होता, म्हणून आपण इथे अँगल साईड अँगल टेस्ट राईट केलेली आहे. अंडर द करस्पॉन्डन्स कोणते अँगल होते बघा, SMA करस्पॉन्ड टू OPT. दोन्हीही अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे विथ द टेस्ट ASA या टेस्टने. ओके, नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल आहे इथे MTN हा एक आपल्याला ट्रायंगल दिसतोय, नंतर STN हा सेकंड ट्रायंगल आहे. तर ह्या ट्रायंगलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण आयडेंटिकल मार्क्स बघायचे आहे. तर इथे आयडेंटिकल मार्क्स आहे आणि इथे पण आहे, तर इथे सेम दिसतंय MTला जे आयडेंटिकल मार्क्स आहे तेच STला मार्क दिलेला आहे, म्हणजे ह्या दोन साईड काय आहे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे ह्या दोन्ही अँगलच्या. नेक्स्ट आता इथे Tला आयडेंटिकल मार्क्स दिसत आहे. या अँगलमध्ये MTN यामध्ये T अँगल हा कॉन्ग्रुएंट आहे STN या अँगलमधील T अँगल सोबत, बिकॉज आता दोन्हीही जे ट्रायंगल आहे त्या दोन्हीही ट्रायंगलचा T हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, कॉमन अँगल आहे आणि एकमेकांना कॉन्ग्रुएंट पण आहे.
नेक्स्ट आता इथे आपल्याला एन हा अँगल पण कॉन्ग्रुएंट दिसतोय बिकॉज सेम आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहे इथे, म्हणजे फर्स्ट अँगलमधील जो एन आहे हा सेकंड अँगलमधील एन अँगलला कॉन्ग्रुएंट आहे. ओके, सो आपल्याला इथे टेस्ट सांगायची आहे. हा कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट असणार? तर बघा इथे साईड, अँगल, अँगल ही एक टेस्ट आपण राईट करू शकतो, किंवा आपण इथे ऑर मध्ये पण राईट करू शकतो अँगल, अँगल, साईड. ओके, तर कसं इथे आपण ह्या साईडने जर आपण ह्या अँगलचं निरीक्षण केलं तर आपल्याला आधी साईड दिसते, अँगल दिसतो आणि अँगल दिसतो, म्हणजे साईड, अँगल, अँगल अशी टेस्ट होणार. आणि आपण अदर साईडने बघितलं तर इथे अँगल, अँगल, साईड अशी टेस्ट आपण राईट करू शकतो. ओके, इथे आपल्याला आन्सर राईट करायचं, द ट्रायंगल्स आर congruent by side angle side test or angle angle side test under the correspondence MTN correspond to STN. ओके, आपण ह्या एक्झाम्पलमध्ये 2 टेस्ट राईट करू शकतो, साईड अँगल साईड टेस्ट और अँगल अँगल साईड टेस्ट. ओके, तर इथे हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.